आता पाहूया 10च्या 25 महत्त्वाच्या बातम्या। लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100चा आकडा गाठू शकली नाही। मित्रपक्षाचीही मतं खाल्ली। पराभवाचं आत्मचिंतन करा, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक सल्ला। 400 पारचा नारा दिला, पण 240च्या खाली जागा आल्या, त्यापैकी 50 जागा चोरल्यात। राज्यसभेतून संजय राऊतांचा हल्लाबोल, तर आम्ही कोर्टात जाणार असाही इशारा। संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गदारोळ। मणिपूरला न्याय द्या, विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी। गोंधळ खपवून घेणार नाही, लोकसभाध्यक्षांनी सुनावलं। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शरद पवारांची भेट। पवारांकडून राहुल गांधींना पंढरपूरच्या वारीचं निमंत्रण। वारीला येण्याबाबत लवकर आपल्याला कळवतो, राहुल गांधींचं आश्वासन। जयंतराव, तुम्ही नकली वाघांसोबत आहात, असली वाघांसोबत या। विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना टोला। शिवराजसिंह चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मुख्यमंत्रीपद गेलं। मुख्यमंत्री शिंदेंना माहिती आहे का? जयंत पाटलांच्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला। मराठा आरक्षण सुनावणीत मोठी अपडेट। मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्याच्या हायकोर्टाची परवानगी। याचिकाकर्त्यांची मागणी अखेर मान्य। दुधाला 40 रुपये हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी आक्रमक। सोमवारपर्यंत वाट पाहू, अन्यथा मुंबईला पुरवठा होणारा दूध पुरवठा रोखू, राजू शेट्टींचा इशारा।